वैष्णव. आता श्रावण महिना चालू आहे. गर्दी कुणाकडे जास्त आहे? झोपले काय? आता गर्दी कुणाकडे जास्त आहे? हा, महादेवाकडे. म्हणजे आपल्याला एक देव. जाऊ दे आता, बाबा इथले बोलत नाही, थोडक्यात बोलतो. ऐका, पहिले वैष्णव आपले महादेव आहेत. कोण? भोलेनाथ. आदिनाथ उमा वेद प्रगटले, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. रंभादिकनाथाची उभ्या टाळी वाजवा. कशाला इंद्रिकर आणायचं? बाबा म्हणतील आगाव दिसाले. नाही नाही, असू द्या. इंद्रिकर महाराज आमच्या वारकरी संप्रदायाचं भूषण आहे महाराज. काय ताकद आहे? रंभादिकनाथाची उभ्या गोडवणी हात, ऐका, पंढरीची पहिली वारी कुणं केली? कुणं केली? महादेवानं. आता सगळ्याला शास्त्र माहिती आहे बाबा, कोण ऐका, मी थोडक्यात सांगतो. ज्या टायमाला पंढरपूरला भोलेनाथ गेले, महिमा वर्णिता महेशू त्याने मस्तकी वन दिला. आजही जरी तुम्ही पंढरपूरला गेलं ना, शेजारती असेल, महापूजा असेल, ऐका, देवाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. कुणाची? महादेवाची पिंड आहे. आजही पंढरपूरला देवाच्या डोक्यावर बेलच वाहतात. काय वाहतात? म्हणजे भगवान परमात्म्यानं भोलेनाथाला डोक्यावर घेतलं. इतकं प्रिय, इतकं ऐक्य, इतकं शक्य कुणाचं आहे? हरिहरा नाही नका करू, एक एकाचे गोडी बस. ऐका, वारकरी संप्रदायातले पहिले वैष्णव कोण? कोण? महादेव, भोलेनाथ. आणि दुसरे वैष्णव पांडुरंग महाराज. ज्ञानदेव वैष्णव, मोठा ज्ञानदेव वैष्णव, विठ्ठल नामे मुक्त पेठा विठ्ठल. ज्ञानदान घडे श्रेष्ठ, ज्ञानदान घडे श्रेष्ठ, वैकुंठ वाटा संत गेले. उगा कुणाच्या अंगात येईल. मी एका ठिकाणी असत म्हणलं, बाबा एका गड्याच्या अंगात आलो. ते जेव्हा उठलं, आहा उहुक, नका नका नका. हुशार माणूस होता आमच्या परमेश्वर महाराजासारखं. जेव्हा उडी मारली, पक्क दाबून धरलं. त्या अंगात आल्यावर म्हणू लागलं, सोडा 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 सोडा. परमेश्वर बाबा म्हणे, कमून 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 कमून. ते म्हणला, बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल. त्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्या. लोक म्हणते त्याच्या अंगात दिवे आली, विश्रमच्या भोका नाना विठाला विठाला. हे कसं आहे अण्णा? भरणीतलं लोणचं, एसटीतले माणसं आणि कीर्तनातले माणसं हलवावं लागत आहेत. भरणीतलं लोणचं जर नाही हलवलं, झोपल्या का बाया? बुरा पडल्याशिवाय राहत. हा, तसं ह्याला नाही हलवलं, हे सूर्यफुलं खुडा आल्याशिवाय थोडं हलवावं लागत आहे. विठाला बरं, जाऊ दे. आता थोडक्यात बोलतो. ज्या टायमाला आपल्याला दही मंथन करायचे, काय करायचे? दही मंथन. मंथोनी तैसे घे. मंथन केल्याशिवाय लोणी येत नाही. तसं तुम्हाला हलवल्याशिवाय
आणि यमक ऐकायचं असेल आमच्या सद्गुरू बोधले बाबाचंच ऐकावं. नाद फुळाय महाराज उठाला ऐका. दुसरे वैष्णव कोण? हे म्हणते भानगड झाली इथं बसून. दुसरे वैष्णव कोण? ज्ञानोबाराया. ऐका. आणि तिसरे वैष्णव यवने जन्मला मरकाटा वैष्णवा माझी अतिश्रेष्ठा हनुमंता म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे काय सांगाव महाराज. झोपा. तिसरे वैष्णव माझे हनुमंतराय आहेत. कोण आहेत? हनुमंतराय. आणि कसे? निक्के वैष्णव निका खिशातले 1000 रुपये काढून द्यावं. पण महाराजाचं घेत नाहीत म्हणा तुम्ही. टाळी वाजवा टाळी टाळी. काला वाटू एकम एक वैष्णवांनी का संभ्रम निका. कसा कसा निका. जाऊ दे आता मला टाइम सोडायचे. तुम्हाला यव्हारा दूध निका आवडते का पाणी घातलेलं? कसं आवडतंय? ह्याला मेळ लागा ना. महिला मंडळी विचारा. झोपल्या का महिला मंडळी? तुम्हाला यव्हारा दूध निक्क लागतं का पाणी घातलेलं? निक्क. तूप निक्क लागतं का डालडा घातलेलं? इकडं कोणी घालीत नाही आमच्याकडे. सांगाल कसं लागतं? कसं लागतं? निक्क. विनोद नाही. तसं परमार्थातही वैष्णव निक्के लागतात. तोची संत साधू ओळखावा निका. तोची संत साधू ओळखावा निका. ओळखावा निका. ओळखी संत साधू ओळखावा निका. ओळखावा निका. तोची संत साधू ओळखावा निका. तोची संत साधू ओळखावा. तोची संत साधू ओळखावा. तोची संत साधू ओळखावा निका. ओळखावा निका. तोची संत साधू ओळखावा. तोची संत साधू ओळखावा. तोची साधू ओळखावा निका. रते आए गा माया बथ रते आए माया बथ रते आए का माया बथ तोची संत साधू ओळखावा निका. तोची संत साधू ओळखावा. तोची संत साधू ओळखावा निका. ओळखावा रते आए गा माया बथ रते आए का माया बथ रते आए माया बन तोची संत साधू ओळखावा निका. साधू ओळखावा. साधू ओळखावा निका. ओळखावा निका. ओळखावा निका. इमानदारीनं ढिलही झालं वरही झालं. घाम आलाय घाम. आणि जिथं घाम तिथं
दाम दाम मी बाबाला सोडून बोलवले बरं काय तुम्हाला म्हणालो विठाला विठाला